हलकासा पाऊस पडून गेलेला. सकाळची वेळ होती. आजोबांनी नातवाला एक छोटासा मातीचा ढिगारा दिला आणि काही बिया देऊन म्हणाले, बाळा, ह्या ठिकाणी तू स्वतःची रोपे लाव. ती वाढलेली पाहून तुला खूप आनंद होईल. नातवाने खुरप्याने माती काढायला सुरुवात केली. पण त्याला लगेच कंटाळा आला. तो लगेच आजोबांना म्हणाला, आजोबा, हे काम खूप कठीण आहे. माझं मन लागत नाहीये. आजोबा आपलं काम आनंदाने करत होते. ते म्हणाले, माझ्याकडे बघ, मी किती आनंदाने काम करतोय. तुलाही असा आनंद हवा असेल तर एक गोष्ट ऐक. एक चिमणी आणि तिचे घरटे. आजोबांनी एका चिमणीच्या घरट्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. एका गावात एक चिमणी होती. तिला घरटे बनवायचे होते. ती रोज दूरवरून गवताची काडी आणि धागे घेऊन यायची. ती हे काम इतक्या आनंदाने करायची की तिला पाहून सगळे थक्क होत. एक दुःखी माणूस तिला रोज दुरून पाहत होता. एके दिवस त्या माणसाने तिला विचारले, अरे चिमणी, तुला हा इतकं त्रासदायक काम करताना कंटाळा येत नाही का? तुला हे काम कशासाठी करायचं आहे? नातवाने उत्सुकतेने विचारले. आजोबा, पुढे काय झाले? तिने काय उत्तर दिले? पुढे त्या चिमणीचं काय झालं हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. उत्तर जाणून घ्यायचं आहे का? तर मग पूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या आपल्या YouTube चॅनलला आजच भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा.